सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या विशेष अतिथींचं आगमन होतंय तेव्हा मी सगळ्यांना नम्र विनंती करते की त्यांनी इथं स्टेजवर स्थानापन्न व्हावं आणि लवकरच आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. माननीय अतिथींचं जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ दे. जेवणानंतरची वेळ आहे, सगळा उत्साह दिसू दे. धन्यवाद. मी मिलिंद जोशी सरांना पण विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. आपल्या मातृभूमीला आणि माय मराठीला वंदन करून मी स्मिता कुलकर्णी विवेक साहित्य मंच साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुक्कड साहित्य संमेलनामध्ये खास काव्यसत्रासाठी जमलेल्या तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ऐसे नव्हे की शायरी या शायरांनी गायली, कमला सवे भ्रमराधिकांनी आधीच होती गायली. पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले. भाऊसाहेब पाटणकर यांचे हे शब्द आणि अशाच शब्दांच्या विश्वात रमणारे सर्व साहित्यिक आणि रसिक हो, आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला अतिशय प्रतिभावान असे व्यक्तिमत्व आज अतिथी म्हणून मिळालेत. तेव्हा आजच्या आपल्या या कविता सादरीकरण आणि बरंच काही अशा सदरामध्ये मी आपले सत्र अध्यक्ष माननीय श्री प्रवीण दवणे सर, याशिवाय आपले वक्ते श्री रमेश वाकनीस सर, श्री LB पाटील सर आणि सत्राचे अध्यक्ष श्री मिलिंद जोशी या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलाय, याबद्दल खरंच धन्यवाद. प्रवाहाला चौकट मानवत नाही तसंच काहीसं कवितेचं असतं. तर आज आपले मान्यवर पण कवितेच्या पापुद्रांना उलगडणार आहेत. तेव्हा आपण आपल्याला ज्याची आपण आतुरतेनं वाट बघतोय अशा चर्चासत्राची आपण सुरुवात करणार आहे. सुरुवातीला कवितेतली सामाजिकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत श्री रमेश सर. तेव्हा मी त्यांना विनंती करते की त्यांनी या विषयावर बोलावं. नमस्कार. आजच्या या सत्राचे अध्यक्ष लोकप्रिय श्रेष्ठ कवी प्रवीण दवणे सर, LB पाटील सर आणि या सत्रानंतर होणाऱ्या नवोदित हा शब्द खरं म्हणजे पुलंना आवडत नव्हता, ते म्हणजे उदयोन्मुख तरी म्हणा, नवोदित काय म्हणतात काय. तर उदयोन्मुख कवींचं संमेलनाचे अध्यक्ष मिलिंदजी जोशी आणि आपण सगळे कवी मित्र मैत्रिणी रसिक सगळ्यांना अभिवादन करतो. आणि आजचा जो विषय आहे कवितेतली सामाजिकता. आता सामाजिक वास्तवाचे प्रश्न हे तसे कधीही न संपणारे असतात, त्यामुळे कविताही न संपणारी असते. प्रत्येक कविता कुठेतरी अपूर्ण राहते ती यामुळेच. या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी आपले जे आजच्या सत्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो, मग आपण पुढे जाऊ. ते नाशिकला असताना 10-11 वर्षाचे असतील आणि ते एका दहीपूल नावाच्या रस्त्यावरून तिथे खूप गर्दी जमली होती, चालले होते. ते गर्दी कशाची जमली, कुतूहलाने छोटे प्रवीणजी तिथे गेले. तिथे एक माणूस कोळशाचा खडू आणि विटकरीचा रंग करून देवी शारदेचं चित्र भराभरा काढत होता. आणि काही क्षणामध्ये त्या माणसाने ते चित्र पूर्ण केलं. काही रसिक मंडळींनी त्याला दाद म्हणून पैसे तिथे ठेवायला सुरुवात केली. प्रवीणजींनी सुद्धा आपल्या खिशातल्या कोपऱ्यात खाऊला म्हणून दिलेली एक पावली म्हणजे 4 आणे तिथं ठेवले आणि
एका क्षणामध्ये एक विचित्र घटना अशी घडली की एक निळी गाडी गेली पोलिसांची आणि रहदारीला अडथळा होतोय म्हणून त्या गरीब बिचाऱ्या चित्रकाराला ते घेऊन गेले. आता या घटनेनंतर ते अस्वस्थ झाले. मग त्यांनी घरी जाऊन एक कागद ओढून कविता लिहिली. चित्रकार हा गरीब बिचारा ना आसरा ना निवारा, कोळशाचा करूनी खडू विटकरीचा करूनी रंग, चित्र निर्मूल लागलं. आणि मग पुढे काय झालं ते त्यांनी कवितेत मांडले. आणि जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा प्रश्न उपस्थित केला. आता ही कविता, मला एक प्रश्न असा पडतो की स्वाभाविकपणे आपल्या तुमच्या सगळ्यांच्याही मनात येईल की 10-11 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये जो आपल्या आजच प्रथम पाहिला आहे, यापूर्वी आपण त्याला कधी पाहिलं पण नाही ना, आपल्या जातीचा ओळखीचा पातीचा नात्याचा गोत्याचा, आणि अशा एका कलावंताविषयी 10-11 वर्षाच्या मुलामध्ये जो एक जिव्हाळा, जी एक आपुलकी, जे प्रेम वाटायला लागलं आणि त्याच्याविषयी कणव उत्पन्न झाली, ती कुठून झाली? नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की हा जो जिव्हाळा, ही माणसाविषयी असलेली आपुलकी, प्रेम, हे सगळं आपण आईच्या उदरात जेव्हा असतो तेव्हापासूनच आपली नाळ समाजाशी, समाजातल्या माणसाशी जोडलेली असते आणि त्या माणसासाठी काहीतरी करावं असा पुढे तो भविष्यामध्ये, म्हणजे मग माणूस पुढे येऊन तो कवीच होईल असं नाही, चित्रकार होईल, आणखी काय होईल, नाटककार होईल. पण तो ज्या ज्या कृती करतो त्याच्या मागे माणसातला जिव्हाळा, त्याच्याविषयीची सद्भावना, आणि ही माणसं एकोप्यानं, सलोख्यानं, सुखानं नांदावीत, या हेतूनं तो काही करू लागतो. कविता हा त्यातलाच एक प्रकार आहे. म्हणजे कवितेतली आपण सामाजिकता असं म्हणतो, तर ती सामाजिकता अशी आपोआपच आपण घेऊन येतो, ती कुठून उसनी घ्यावी लागत नाही, ती आपोआपच, म्हणजे आपण जे काही लिहितो त्या लेखनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती सामाजिकता डोकावत असते. समाजाविषयीचा कळवळा, कणव, हे सगळं त्यात डोकावत असतं. फरक फक्त एवढा असतो की अभिव्यक्तीचा स्थलकालानुसार आणि त्या व्यक्तिधर्मानुसार थोडाफार फरक त्यातून पडतो. आता ही जी सामाजिकता आहे याची सुरुवात कुठून झाली? तर आपण आधी संत कविता, अगदी आद्यकवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर माऊलींच्या भागवत धर्माची पताका पुढे नेणारे सगळ्या त्या मांदिवळ्यातले संत, अगदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत आलो, तर या प्रत्येक संताच्या कवितेमध्ये तुम्हाला हे समाजाविषयीची कणव, समाजाला एक त्याचा आरसा दाखवणं, आणि तू कुठे चाललायस आणि तुला कुठं जायला पाहिजे, याच्यासाठी या संत कवितेचं एक अतिशय महत्त्वाचं आणि अनुकरणीय असं वैशिष्ट्य होतं, ज्याचं अनुकरण करणं आजच्या जमान्यात आपल्याला शक्य नाही. परंतु संतांनी समाजाला काही प्रबोधन करण्याच्या आधी त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला आणि एक आपली म्हणून, स्वतःची म्हणून एक जीवन पद्धती आचरणात आणली. म्हणजे आधी केले आणि मग सांगितले, या न्यायाने त्यांनी आपलं काव्य, आपलं जीवन सगळं व्यतीत केलं. पुढे
संत कवीनंतर मी अतिशय ढोबळमानाने असे टप्पे घेतोय. याच्यामध्ये एक असंही मनात आलं होतं माझ्या की काही कविताच म्हणून दाखवाव्या, पण नंतर कविता आपल्याला पुढे ऐकायच्याच आहेत, त्यामुळे मी त्या प्रत्येक टप्प्यातल्या कविता ऐकवणार नाही आहे, फक्त तुम्हाला त्याची एक आठवण करून देणार आहे. पुढे मग संत काव्याचा प्रवास चालू असतानाच अनेक युद्ध झाली, मोगलांचं आक्रमण झालं, मग ब्रिटिश आले. आता ब्रिटिश आले ते नुसतेच आले नाही ना, त्यांनी 150 वर्षाची गुलामी तर आपल्यावर लादलीच, पण ते आपल्याबरोबर आपली भाषा, आपली जीवन पद्धती, आपली संस्कृती, खाद्य संस्कृती, पेहराव, यंत्रसंस्कृती, ब्रिटिशांच्या काळातच अनेक म्हणजे जसं गुलामी ही एक वाईट बाजू होती, तशा काही चांगल्याही गोष्टी ब्रिटिश आल्यानंतर झाल्या. तर त्यातले हे एक, पण हे सगळं ते घेऊन आले आणि याच काळामध्ये मग आधी स्वातंत्र्य की आधी समाज सुधारणा असा एक विचारवंतांमध्ये वाद म्हणा, विचार प्रवाह चालू झाला. आणि या मध्ये जहाल मावाळ हे दोन्ही आपापल्या परीने आपल्या मतानुसार, आपल्या ध्येय धोरणानुसार काम करत राहिले. याच काळामध्ये तरीसुद्धा जरी दोन जहाल मावाळ असे पक्ष असले तरी प्रत्येकाच्या मनात भारतीय स्वातंत्र्याची प्राप्ती आणि समाजोद्धार याची ज्योत एकच होती प्रत्येकाच्या हृदयात. आणि जसा हा म्हणजे राजकीय पटावर एक त्याचा परिणाम दिसला, तसाच साहित्याच्या पटावरही त्याचे परिणाम दिसायला लागले. केशवसुतांनी समाज परिवर्तनासाठी कविता ही हत्यारासारखी, शस्त्रासारखी उपयोगात आणू उपयोगात आणता येईल का, अशा विचाराने तुतारी फुंकली. आणि नंतर सगळा आपल्याला माहिती आहे कवितेचा प्रवासच आधुनिकतेकडे, सामाजिकतेकडे गेला. आणि या काळातलेही आणि या काळामध्ये ज्या कवींनी आपली त्या काळावर आपली काव्यमुद्रा उमटवली त्यांची नावं खूप आहेत, खूप लांब लचक यादी आहे. तरी पण काही म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, शरदचंद्र मुक्तिबोध, रेंदाळकर, मर्ढेकर, अण्णाभाऊ साठे, शाहिरी परंपरेतले कवी पण समाज प्रबोधनासाठी त्यांनी एक ध्येय ठरवून त्यांनी चौकात चौकात आपली शाहिरी पेश केली आणि समाज परिवर्तनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शाहीर अमरशेख होते, वामन कर्डक होते, अशी खूप नावं घेता येतील. आणि यातून इथेही पुन्हा समाजोद्धार आणि स्वातंत्र्यप्राप्ती ही ज्योत या कवींमध्येही तशीच तेवत होती. आता यानंतर येतो 60च्या दशकातला कधीच न विसरता येणारा असा एक कवींचा प्रवास. दलित कवितेचा खूप मोठा प्रवाह पुस्तकाच्या रूपानं पुढे आला. त्याच्यामध्ये मग नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकर, मनोहर ओक, नारायण सुर्वे, अरुण काळे, प्र. सोनकांबळे, दया पवार अशी अनेक दिग्गज कवींची नावं घेता येतील. आणि यांचा विचार एक असा होता की प्रचलित समाज व्यवस्थेशी विद्रोह, समता, बंधुता आणि स्वातंत्र्याची पुनर्स्थापना हे त्यांचं ध्येय होतं. आणि हे ध्येय प्राप्त करण्यासाठी लेखणीबरोबर आंदोलनांचं, मोर्चांचं एक शस्त्रपण आपल्या हाती असावे म्हणून काही कवींचे गट आंदोलनं, मोर्चे करू लागले आपल्या हक्कांसाठी.
सामाजिक विषमतेच्या विरुद्ध, अन्याय अत्याचार याच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. पण पुढे दुर्दैवानं म्हणजे मला आठवतं की सत्यकथेची होळी होण्यापूर्वी, सत्यकथा एक एक प्रतिष्ठित मासिक, वाङ्मयीन मासिक होतं. राजा ढाले वगैरे या मंडळींनी चौकात त्याची होळी केली. पण त्यापूर्वी श्रीपू भागवत हे दलित कवितेच्या प्रवाहाला त्यांचा विरोध नव्हता. ते एवढंच सांगत होते की तुम्ही चळवळीची जोड याला देऊ नका, कारण या चळवळीला पुढे राजकीय हेतू चिकटेल आणि सगळं चित्र बिघडून जाईल. पण तरीसुद्धा तरुण कवी होते. सामाजिक अन्यायाविरुद्ध संताप, उद्रेक हे असल्यामुळे म्हणा, किंवा त्यांनी त्यांचं एक ध्येय ठरवलेलं असल्यामुळे दलित पॅन्थरसारखी संघटना उभी राहिली आणि मग अनेक चळवळी झाल्या. त्याच्यातनं काही भौतिक समस्यांची एका मर्यादेप्रमाणे, एका मर्यादेत थोडीफार सोडवणूक झाली, नाही असं नाही. पण त्या काळामध्ये या कवींना फाय फाउंडेशन, साहित्य अकादमी, राज्य पुरस्कार एवढे भरा पुरस्कार मिळत गेले आणि या सामाजिकतेचा एवढा बोलबोला झाला की त्यावेळेला आम्ही नवोदित होतो काय, आणि नवीन लिहू पाहणाऱ्या कवींना असं वाटायला लागलं की च्या मारे आपण सामाजिक काही लिहिल्याशिवाय आपल्याला काही लिफ्ट मिळणार नाही. आणि म्हणून बरेचसे कवी, जो खरं म्हणजे आपला व्यक्तिधर्म नाही, आपण ज्या वातावरणात वाढलो, आपण ज्या भोवतालात वाढलो, आपण ज्या कुटुंबातून आलो, त्याच्याशी याचा आपला फारसा संबंध नाही, तरीसुद्धा ओढून ताणून आवाजी आणि खोटारडी कविता बरीच त्या काळात लिहिली गेली. अर्थात काळाच्या कसोटीवर अशा कविता टिकतही नाही. तर असा एक तो काळ येऊन गेला. आता मला एवढंच म्हणायचं आहे की हा मी अगदी ढोबळ मानाने हा इतका विस्तृत पट आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये वसंत आबाजी डहाके आहेत, विंदा करंदीकर यांची नावं तर मी अजून घेतलीच नाही. हा एक एक कवी म्हणजे एक एक दिवसाचं संमेलन होईल अशा यांच्या कविता आहेत. त्यामुळे त्या सगळ्याच कविता तुम्हाला वाचून दाखवणं आणि पुन्हा नंतर तुम्ही कविता ऐकणं हा भाग मी टाळतो आहे. तर सांगायचा धर्म काय, सांगायचा मुद्दा असा आहे की याच्यानंतर नवोदितांचं, उदयोन्मुख कवींचं संमेलन आहे. तर पहिल्यांदा मी जे सांगितलं त्याप्रमाणे मला एक पु. शी. रेग्यांच्या एका कादंबरीमध्ये एक आठवण, म्हणजे पु. शी. रेगे अगदी वेगळे कवी आहेत. रेग्यांची कविता आईसबर्ग सारखी आहे आणि ती कळायला खूपच कठीण आहे. ते एका वेगळ्या पद्धतीने त्यांच्या विचारांनी ते लिहित होते. पण त्यांनाही असं वाटायला लागलं की समाजासाठी काहीतरी, देशासाठी आपण एक केलं पाहिजे. म्हणून त्यांनी एकाला विचारलं, असं त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्यांनी त्यांना जे सांगितलं ना ते फार महत्त्वाचं होतं. यारे तू जे करतोस ना ते समाजासाठीच आहे, यापेक्षा वेगळं काही करावं असं मला तरी वाटत नाही. हाताला 5 बोटं आहेत, प्रत्येक बोटाचं एक वैशिष्ट्य आहे. तसं तुझं म्हणून काहीतरी एक वैशिष्ट्य आहे आणि तुझ्या व्यक्तिधर्मानुसार त्याच्याशी सुसंगत असलेलं तू लिहितोयस ते उत्तम आहे, असंच लिहित राहा. आणि हेच आपल्या सगळ्यांना मला तुम्हाला सांगायचं आहे. ह्याच्या पुढे जे आहे म्हणजे सामाजिक वास्तव, संत काळातला समाज एक तसा साधा सरळ
मार्गाने जाणार होता. भौतिक सुख साधनांची उपलब्धता कमी होती. पुढे ब्रिटिशांच्या काळामध्ये एक वेगळा विषय चालू झाला, यंत्रयुग आलं. यंत्रयुगामध्ये मग मर्ढेकरांची तू एक मुंगी मी एक मुंगी अशा बऱ्याच कविता, पिपात ओल्या मेले उंदीर अशासारख्या कविता आल्या आणि माणूस एक खरेदी विक्रीची वस्तू झाला. इथून पुढे मग 60च्या दशकामध्ये तेच पुन्हा कसं आपल्यावर बॉम्ब टाकल्यासारखं अंगावर येत राहिलं आणि दलितांनी त्यांचे सुख दुःख त्यांच्या वाट्याला जो काय भोगवटा आला ते लिहित राहिले. आता इथून पुढचा जो प्रवास आहे म्हणजे या प्रत्येक टप्प्यामध्ये जी सामाजिक वास्तव होतं त्या सामाजिक वास्तवाचे त्या काळाच्या संदर्भ आणि प्रश्न, ते त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्या काळातल्या कवींनी प्रयत्न केले. 60चं दशक आपण बघितलं. आता इथून पुढे जे आपण जगतो आहोत 21सावं शतक आता ओलांडून आपण पुढे जाणार आहोत. ग्लोबल युग आहे, हे सगळं तंत्रयुग आहे आणि या ग्लोबल युगातल्या अगदी कौटुंबिक जीवनापासून कॉर्पोरेट कंपनीपर्यंत अशा सगळ्या मानसिक स्तरावरच्या, भौतिक स्तरावरच्या अशा अनेक समस्या आहेत की ज्या अतिशय विकराळ रूप धारण करत आहेत. आणि या सगळ्याला आपण लोक तोंड कसं देणार आहोत याच्यामध्ये मला अगदी अलीकडचे काही कवींची नावं घेता येतील की त्यांनी हे ग्लोबल युगातलं जे काय वास्तव आहे ते पकडण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे. झालं, संपलं माझं. तर त्याच्यामध्ये काही कवींची मी नावं घेतो फक्त. त्याच्यामध्ये विनायक येवले आहेत, महेश लोंढे आहेत, स्वप्नील शेळके आहेत, फेलिक्स डिसोजा आहे, कविता ननवरे आहे, शिल्पा देशपांडे आहे, दासू वैद्यांचं एक नाव घेता येईल. असे खूप आहे. आणि एवढं सगळं झालं, हे सगळे अलीकडचे कवी आहेत की ज्यांची अभिव्यक्तीची प्रकटीकरणाची तऱ्हा जी आहे ती अतिशय थक्क करणारी आहे. या कविता खूप दीर्घ आहेत त्यांच्या, त्यामुळे त्या आत्ता मी तुम्हाला ऐकू शकत नाही. पण इथेही याही कवींना कुठेतरी आपल्याला संत मानलेल्यातले कुठल्या तरी संताशी आपल्याला जोडून घ्यावं असं वाटतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की खरोखरच सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखभाग भवेत. हे जर प्रत्यक्षात यायचं असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. इतकं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.